विरारमध्ये 2 दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसाने विरारच्या तानसा नदीला पूर आलाय। तानसा नदीचे दुथर्बा पात्र भरून वाहत असून आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना याचा धोका निर्माण झालाय। तानसा नदीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड। मागच्या 2 दिवसापासून वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जे आहे गाव खेड्यापाड्यातील नद्या ह्या तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार हद्दीतील तानसा नदीच्या किनाऱ्यावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः दुतर्फा ही नदी ही जी आहे ही तुडुंब भरून वाहत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पावसाची हजेरी झालेली आहे आणि आता नद्या नाल्यांना देखील कुठेतरी रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या खालचा हा परिसर आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 10 ते 15 गावं जे आहेत त्या नदी किनाऱ्यावरती आहेत आणि जर पावसाची संततधार जर वाढली तर या गावांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो। एकंदरीत सध्या जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची रिमझिम ही सुरूच आहे, परंतु नदी नाले ओढे आणि या ठिकाणच्या पूर्ण परिसरामध्ये पाणी झालं असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुढे आर्यवंश संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।